हॅलो गाईज, आज आपण गेलो होतो आपल्या डोंगरातल्या कॉलेजला. कॉलेजमध्ये जाऊन आपण आज आपला प्रॅक्टिकल एक्झाम होता. एक्झाम वगैरे देऊन निघालो होतो रूमकडे. हे डोंगरातलं कॉलेज बघून असं वाटतं की इथं ॲडमिशन घ्यायच्या पहिले 2 वेळा विचार केला पाहिजे होता. पण काय आता, ॲडमिशन घेतली आहे, पेपर द्यायचे, यायचं, पेपर द्यायचे, निघून जायचं, यातच जीवन चाललंय. सोडा, हे तुमच्या कामीची गोष्ट नाही. आपण आता निघालो होतो आपल्या रूमकडे जाता जाता असं एक प्रकारे चांगली फिलिंग पण येते की पेपर झाल्यावर आपण जसं घरी निघालो आहे आपल्या गावाकडे, तसल्या प्रकारची फिलिंग येते. चांगला आहे. येता जाताना भरपूर हिरवळ दिसती आणि हायवेवरून लगेच टर्न घेतला की आपल्या कॉलेजचा घाट सुरू होतो. कॉलेजला जायसाठी आपल्याला घाटातनं पुढे जावं लागतं. मग आपण सुरू केलं आपल्या घाटातनं खाली उतरायला. हा आहे आपल्या कॉलेज जवळचा अंडरपास. इथून आपण पुणेकडे जायसाठी यू टर्न घेतो आणि आपल्या रूमकडे जातो. त्या दिवशी तर भाई असा फील येत होता की नाही, मस्तपैकी गाडी चालवायची खूप इच्छा होत होती. मस्तपैकी हायवेला जशी गाडी लागली तशी आपण भूम भूम करत हायवेला बिंदास सुटलो. एक तर पेपर चांगला जाण्याची खुशी आणि त्यात एक तर हायवे आपल्याला मोकळा सापडलेला आणि त्यात सनसेट पण असा होत होता ना, ऊन मागणं येत होतं ना, कशाचं डिस्टर्बन्स येत होतं ना काही. त्यामुळं हायवेला गाडी चालवायला पण खूप मजा येत होती. जसं आपण त्या एस टीला क्रॉस करायला गेलो तसंच मला दिसलं की एस टीचं साईडचं पॅनल एक उघडं आहे आणि ते जशी जशी एस टी चालत आहे तसं तसं हवेत उडत होतं. ते मी ऑब्झर्व केलं आणि ड्रायव्हर काकांना सांगण्याचा प्रयत्न केला. ड्रायव्हर काकांना सांगण्यासाठी मी ड्रायव्हर काकाकडे बघत होतो की ड्रायव्हर काका आपल्याकडे बघतील आणि आपण त्यांना सांगू. मी हातवारे पण करत होतो काकांना सांगण्यासाठी, बट काका तर फुल जोमात गाडी चालवत होती, फुल झूम.
आपण पण हायवेला चालत होतो, त्यामुळे समोर बघून चालायचं होतं, जेणेकरून आपण कोणाला जाऊन धडक देणार नाही. आणि सेफ्टीचं पूर्ण लक्ष ठेवत होतो की आपल्यामुळे पण कोणाला त्रास होणार नाही. आणि काकांना सांगायचं पण होतं की काका तुमचं साईडचं पॅनल उघडं आहे. त्यासाठी मी ऑब्झर्व केलं की काकांनी इंडिकेटर दिला होता, काका सर्व्हिस रोडला जाणार होते. मग काय, मी पण सर्व्हिस रोडला गाडी घातली आणि प्रयत्न केला काकांना सांगण्याचा. काका काही आपल्याला सुट्टी देत नव्हते. काका त्यांची ड्युटी फुल जोरात करत होते आणि लाल परीला खूप धावत होते. खाली एक अंडरपास होता जिथे मला वाटलं कोणी पॅसेंजर उतरेल, काका स्पीड स्लो करतील. कशाचं काय, काकांनी तिथे स्पीड स्लो न करता उलट वाढवून घेतली आणि मला पण एका साईडला दाबून घेतले, जेणेकरून मी काकांपर्यंत पोहोचणार नाही. मी काय सोडत नव्हतो काकांना, काकांचा फुल अपलाद केला. जिथे चान्स भेटेल तिथे आपण काकाला सांगू म्हणून मी काकांच्या मागे मागेच गाडी चालवत होतो आणि काकांच्या साईडला पण घातली होती. पण काकांचं लक्ष नव्हतं की माहिती नाही, पण काकांनी आपल्याला दाबण्याचा प्रयत्न केला. ड्रायव्हर काका पुन्हा हायवेला लागले आणि आपण पण मागे मागे निघालो काकांच्या सांगण्यासाठी. हे बघा मित्रांनो, हे मी सांगितलं नसतं तरी चाललं असतं, बट मला असं वाटत होतं की सांगितलं पाहिजे, जेणेकरून काकांचं तर लक्ष नाही, बट समोरचा जो कुणी काका ज्याला ओव्हरटेक करतील त्याला कधी चुकून लागलं एखाद्या टू व्हीलर वगैरे त्याला, तर काकाचं तर काही जाणार नाही, बट जो टू व्हीलरवाला असेल त्याला कदाचित काहीतरी नुकसान होऊ शकतं. म्हणून मी एक काळजी म्हणून मी काकांना सांगण्याचा प्रयत्न करत होतो. काकांची लाल परी पण एकदम ब्रँड न्यू कोरी होती, बट ते काकांचं साईड पॅनल ओपन कसं राहिलं ते नाही समजलं मला. बघा ना काकाची स्पीड किती आहे, काका आपल्याला जवळ पण येऊ देत नव्हते. काका फुल हायवेला एका दुसऱ्या गाडीला ओव्हरटेक करत करत किती दूर निघून गेले आपल्यापेक्षा. आपण पण म्हटलं होतं की काकांना सांगायचं पुढे सांगायचं. जसे जसे काका स्पीड वाढवत होते तसं तसं आपण पण स्पीड वाढवत होतो आणि काळजी पण घेत. काका तर खूप दूर निघून गेले होते, पण तरी मग पुढे रस्त्याचं काम सुरू होतं थोडं, तिथे काकांनी स्पीड स्लो केली आणि आपण काकांजवळ जाऊन पोचलो. गाडी खूप दूर निघून गेली होती, बट पुढे जाऊन रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे काकांनी गाडीची स्पीड स्लो केली आणि आपण गाडीच्या जस्ट मागे जाऊन पोहोचलो होतो. आणि रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे थोडं आपल्याला चान्स भेटला होता की काकांच्या साईडला जाऊन आपण बोलू शकू. म्हणून मी पण गाडी घेतली आणि काकाच्या सीटजवळ नेण्याचा प्रयत्न केला. आणि फायनली आपल्याला काकांशी बोलण्याचा वेळ भेटला. काकांना सांगितलं की काका तुमचं साईड पॅनल ओपन आहे. काकांनी हातवारे करत सांगितलं की जाऊ दे म्हणून. मी पण म्हटलं सोळा. आणि आपलं आजचं एक चांगलं काम करण्याचा मोटिव्ह होता ते आपण करून सांगितलं. काकांचं म्हणणं होतं जाऊ दे म्हणून. आपण पण आपल्या गाडीचा स्पीड वाढवला आणि रोडकडे जाण्यासाठी निघून आलो.
तर आजचा हे इन्सिडन्स बघून तुम्हाला काय वाटते? तुम्ही जर माझ्या जागी असते तर त्या ड्रायव्हर काकांना तुम्ही काही सांगण्याचा प्रयत्न केला असता? जस्ट हायवेवरच्या लोकांनी जसं इग्नोर केलं होतं तसं तुम्ही पण इग्नोर केलं असतं का? मला ते कमेंटमध्ये सांगा आणि आपल्याला व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब पण करा. थँक्यू. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये.